श्री महालक्ष्मी व्रत महात्मा. श्री गणेशाय नमः. श्री लक्ष्मी देवताय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. प्रथम वंदू श्री विनायक, सर्व सुखांचा कारक, सर्व दुखांचा निवारक, बुद्धिदाता ईश्वर. मग वंदू श्री सरस्वती, जी विद्येची प्रत्यक्ष मूर्ती, वीणा पुस्तक जियाच्या हाती, चालक शक्ती विश्वाची. तैसेच वंदू श्री गुरुराया, भवता पीडा हरावया, मस्तक चरून ठेवून या, घेऊ आशीर्वाद त्यांचा. आता श्री महालक्ष्मी व्रताची कथा तुम्हा सांगतो, जी ऐका. तेने दुःख दारिद्र्य वार्ता कदाही न उपजेल. धनधान्य सुख समृद्धी ऐश्वर्याची होईल वृद्धी. पठण करता कार्यसिद्धी त्वरित होईल निश्चय. पूर्वी द्वारपायुगात सौराष्ट्र नामे देशात राजा भद्रशवा राज्य करीत. शूरवीर पराक्रमी त्याची एकपट्ट राणी, पतिव्रता थोर सद्गुणी, लाखात एक देखणी. लक्ष्मी शोभे विष्णूची, त्यांना अपत्ये झाली 8, 7 पुत्र कन्या 1. श्यामवाला नाम कन्येचे, ठेविले त्याने प्रीतीने. एके दिवशी काय झाले, देवी महालक्ष्मीच्या मनात आले, मी राजग्रही जर राहिले, होईल प्रजा सुखी सर्व. गरिबागरी जरी गेले, त्याचे एकट्याचेच होईल भले. परंतु राजाचे हस्ते प्रजेचे कल्याण सर्वस्वी होईल, ऐसा विचार मने केला. वृद्ध श्रीचा वेश घेतला आणि गेली राजमंदिरी, काठी टेकत आपुली. तेव्हा तेथील एक दासी आली धावत तिच्यापाशी, म्हणे, तुझी राजापाशी कैसे येणे झाले? नाव गाव तुझे काय? तू कोणाची अससी कोण? सारे सांग मज समजावून, तरी प्रवेश होई तुझा. कमला ऐसे नाव, द्वारकापुरी आमचा गाव. पतिचरणे ठेवूनी भाव, सुखे नांदते मी तिथे. इच्छा राणीस भेटायची, आठवण लक्ष्मीच्या व्रताची, द्यावी ऐसे वाटले तिसी. निरोप माझा सांगे, पूर्वजन्मी तुमची राणी, होती वैशाची भामिनी. त्या दोघी रात्रदिने भांडण मोठे होत असे. वैश्य होता महादरिद्री, खावयाना अन्न त्याच्या घरी. नाना प्रकारे छळ करी अहर्निश पत्नीचा. त्या त्रासाशी कंटाळून वैश्यपत्नी गेली ग्रह सोडून. वनात गेली वैतागून, कंदमुळे भक्षित असे. तिच्या पाहुणी त्या अवस्थेला उपजली दया मम अंतराला. लक्ष्मीव्रत कथिले तिसला प्राप्त व्हाया समृद्धी. त्याचप्रमाणे तिसने लक्ष्मीव्रत केले निश्चयाने, निष्ठापूर्वक भक्तीने. झाली लक्ष्मी प्रसन्न, त्या योगे दारिद्र्य संपले, घर संपत्तीने भरले. कलह तटे सर्व मिटले, आनंद दाटला घरात. पुढे संसार सुख भोगुनी, पंचत्व पावली एके दिनी. व्रत पुण्ययोगे झाली राणी, या जन्मी तुझी गे. परंतु व्रताचा विसर पडला आणि संपत्तीचा मात चढला. विसरली मूळ देवतेला, आठवण देवा मी आली. ऐकून तिच्या भाषणाला कुतूहल वाटे दासीला. ती पुसे त्या वृद्धेला, कैसे करावे हे व्रत. ते ऐकून ती म्हातारी प्रसन्न झाली दासीवरी. मग व्रताची माहिती सारी सांगितले तिने आवडीने. मार्गशीर्ष मास पवित्र, ईश्वराच्याही प्रीतीस पात्र. मासाना मार्गशीर्ष, कृष्ण गीतेत वदला असे. या मार्गशीर्ष मासात गुरुवारी करावी सुरुवात. होऊन या प्रसन्न चित्त, शुचिभूत असावे. ब्रह्ममुहूर्ती करावे स्नान, स्वच्छ वस्त्रे परिधान. गोमायाने जागा सारून पाठ चौरंग मांडावा. मग भरला कलश घेऊन पैसा सुपारी 8 टाकून, हळद कुंकवाची बोटे 8 कलशावरी ओढावी. मग पंचपल्लव आणावे, ते कलशामध्ये नीट ठेवावे. तांदूळ थोडे पसरावे पाटावरी छानशा. तैसेच काढून रांगोळी कलशावरी ठेवावे. श्रीफलासी स्थापूने गणेशासी चित्र ठेवावे महालक्ष्मीचे. मग पंचोपचार पूजा करून लक्ष्मी देवे नम म्हणून मनोभावे प्रार्थना करून नैवेद्य अर्पावा मातेला. नैवेद्यासाठी दूध फळे, तशीच अर्पावे मिष्ठाणे. तुळशीपत्र ठेवून या शुद्ध मने म्हणावे, नैवेद्य समर्पयामी. पुन्हा मनोभावे वंदने लक्ष्मी व्रताची वाचावी कहाणी.
अपराधांची क्षमा मागुनी इच्छा आपली सांगावी. कृपा व्हावी तुझी माते, धनधान संपत्तीचे उणे न पडो कधी आम्हाते. करी वर्षाव प्रेमाचा, महामाये जगतमाते, अनाथनाथे करवीर स्थिते, शंखचक्र गदा हस्ते, लक्ष्मी देवे नमोस्तुते. ऐसी प्रार्थना तिची करुनी एकाग्र चित्ते मन लावूनी. दिनभरी उपोषण करणी, रात्री मिष्ठान करावे. नैवेद्य मातेसी दाखवून, गोग्रास गाईस देऊन, मग करावे मिष्ठान भोजन. चिंतन करीत आईचे. मग सकाळी दुसरे दिनी पूजेचे विसर्जन करूनी कलशामधील सर्व पाणी टाकावे नदीत जाऊनी. पंचपल्लव घराभोवती टाकूनी द्यावे अतिप्रीती. तेने मिळे सुख संपत्ती, होई घराचे रक्षण. नंतर पूजेच्या ठिकाणी कुंकू हळद वाहुनी प्रेम भावे वंदन करूनी चिंतन लक्ष्मीचे करावे. पुन्हा पुढील गुरुवारी ऐसेचे व्रत करावे नारी. येता अडचण काही जरी व्रत निश्चयाने करावे. शेवटचा गुरुवार येता करावी व्रताची सांगता. ब्राह्मणाला दक्षिणा दिशा, वस्त्र अर्पण करावे. सवाशिनी सात बोलून कुंकुम हळद त्यांना लावून लक्ष्मीव्रताचे पुस्तक देऊन फळ एक अर्पावे. हा व्रतनिधी ऐकून दासी संतुष्टी मनातून व्रत करण्याचा निश्चय करून नमस्कारिले वृद्धेला. मग दासी म्हणाली वृद्धेसी, आता जाते मी राणीपाशी, तुझा निरोप देते तिसी. घे विश्रांती येथेस. परंतु निरोप मिळता वृद्धेचा संताप झाला राणीला. मनात म्हणे, ही बिकारडी कशाला आली न कळे. वृद्ध म्हणाली राणीला, तुझ्या वैभवाचे रहस्य तुझला सांगण्यास आले मी आजला. महिमा लक्ष्मीव्रताचा गतजन्मी तू हे व्रत भक्तिभावे आचरलेस. त्या योगे लाभले वैभवास. झालीस राणी ह्या जन्मी. परी तू वैभवाने माजलीस. लक्ष्मीव्रताला विसरलीस. तुच्छ गरिबाला समजलीस. आता शाप माझा ऐके. हे ऐकताच राणी बहु संतापली आपल्या मने. रागाने वृद्धेला ढकलून काढिले द्वाराबाहेरी. तेव्हा वृद्ध म्हणाली राणीला, मी तर जाते आता घरला, परंतु साऱ्या वैभवाला तू मुकशील सत्वरी. जे गर्वाने माजले ते लक्ष्मीस अंतरले. त्यासाठी मनुष्याने गर्व कधी करू नये. ऐसा शाप देऊनी तिजला वृद्ध निघाली जाण्याला. मार्गात भेटली तिला श्यामवाला, एकुलती कन्या राणीची. श्यामवाला अतिप्रेमळ, अंतःकरण तिचे बहु निर्मळ. जणू गंगेचे पवित्र जल, सदा भीतसे पापासी. तिने पुसले वृद्धेला, आजी तुम्ही कोठे निघाला, काही मदत हवी का तुम्हाला, सांगा मग झडकरी. मग वृद्धेने श्यामवालेला सर्व हकीकत कथली तिसला. ती ऐकूनी त्या बालेला दुःख अंतरी बहु झाले. मग ती म्हणाली वृद्धेला, आजी क्षमा करा माझा आईला. तुमच्या लक्ष्मीव्रताला जन्मवारी आचरेन मी. मग वृद्धीने श्यामवालेला सांगितले समजावून कैसे करावे त्या व्रताला, जेणे सुखसंपत्ती वाढत असेल. त्या दिवशी पहिला गुरुवार, मार्गशीतला पवित्र वार. श्यामवालेने गाठले घर, सुरू केले व्रताला. त्या योगे घडले नवल थोर, प्राप्त झाले वैभव अपार. राजपुत्र नामे मालाधार, होय विवाह त्याच्याशी. आता सुरतीचंद्रिकेची ऐका गोष्ट. सारे वैभव नष्ट झाले, नशिबी आले दारुण कष्ट. राज्य घेतले शत्रूने, अवकृपा होता लक्ष्मीची. दशा झाली त्यांची, जळाविना मासोळी जैशी, तडफड तैशी होत असे. एके दिवशी सुरतीचंद्रिका पतीसी म्हणे माझे ऐका, जाव्या जवळी आता पैका, मागा तुम्ही. राणीची ऐकूनी विचार, हृदयशवा झाला कष्टी फार. व्हाव्या लागे लाचार जावया पुढे त्याला, परंतु उपाय काही चालेना. पैक्याविण पान हालेना, पैक्याविण कोण पुसेना, ऐसा महिमा पैक्याचा. त्याचप्रमाणे राजा निघाला, जाव्याच्या राज्यात आला. विश्रांतीसाठी बैसला नदी काठी एकटा. तेथे श्यामवाल्याच्या काही दासी आल्या होत्या पाणी भरण्यासाठी. पाहुनी त्या राजबिडा पुरुषासी विस्मय वाटे त्यांना. रूप दिसते राजबिडे, परी अंगावरी नाहीत कपडे.
त्या योगे पडले एकेच कोडे, समस्त दासींना ते धवा. दासी पुसती त्याला, का तुम्ही येथे बैसला? नाव गाव तुमचे आम्हाला, सांगा सत्वरी विस्तारुनी. प्रदर्शवा लाजुनी त्यांना, म्हणे सौराष्ट्र देशाचा मी राणा. झाला भडंग दिनवाना, घराव पलटले आमचे. लक्ष्मीचा केला अनादर, लक्ष्मीव्रताचा विसर पडला. त्या योगे भोगले दुःख फार, शाप लक्ष्मीचा भोगितो. ते ऐकून त्या सौरंद्री त्वरित धावल्या राजमंदिरी. श्यामवालेला भेटल्या सत्वरी, वृत्तांत पित्याचा सांगितला. तेव्हा श्यामवाला म्हणे दासींना, पित्यासी माझ्या त्वरित आणा. वस्त्रे भूषणे अर्पुनी नाना. या समारंभे घेऊन त्यानुसार राजाला आणले दासीने मंदिराला. त्यांच्या पाहुणी अवस्थेला श्यामबाला कोमजली. म्हणे काय अवस्था ही पिताची, सौराष्ट्र देशाच्या नृपतीची. करावे कैसी ही देवाची, ब्रह्मादिका कळेना. मग उत्तम वस्त्रे त्यासी अर्पून, हंडा भरुनी दिधले धन, आणि पंचपक्वाने भोजन दिधले श्यामबालेने. ते पाहुणी प्रदर्शवाला मनी आनंद बहु झाला. काकी कित्येक दिवस धनाला नव्हते पाहिले स्वप्नातही. मग घेऊन त्या धनाला प्रदर्शवा घरला. हंडा पाहुणी सुरतीचंद्रिकेला वाटला बहु विस्मय. म्हणे धनाने हंडा भरला, वनवास आता संपला. आता पोटभर खाऊ अन्नाला, वस्त्रे आणू नवीन. परंतु तो हंडा उघडून आत पाहे जेव्हा डोकावणे, आनंद गेला सर्व लोपोनी. आत कोळसे सापडले. हा लक्ष्मीच्या मातेचा कोप. तिने दिधला तो शाप. त्यायोगे दुःख अपाम. रात्रदिन होत असे. पुढे काही दिवस लोटल्यावरी राणी गेली कन्येच्या घरी. मार्गशीर्षला गुरुवारी जाऊन पोचली. त्या दिवशी श्यामवालेने केले लक्ष्मीव्रत भक्तीने. मातेकडूनही तिने घेतले व्रत आचरणी. त्यायोगे झाला चमत्कार. शत्रुता झाला निपात. राज झाले पुन्हा प्राप्त. प्रदर्शवा राजासी. दास दासी गज आले. महाल मिळणे पुन्हा लाभले. लक्ष दिवे मंदिरी लखलखले. होता कृपा लक्ष्मीची. त्यानंतर राणीने केले लक्ष्मीव्रत नेमाने. करू लागली प्रेमाने श्री लक्ष्मीचे पूजन. ऐसा चमत्कार व्रताचा, महिमा थोर मातेचा. संसार होईल सुखाचा, व्रत आचरिता प्रेमाने. पुढे एके दिनी श्यामवाला आले सहज माहेरीला. परंतु तेथे स्वागताला आले नाही कोणी. लेकीने पित्याला दिले कोळसे. हा राग राणीच्या मनी वसे. हृदय आईचे पहा कैसे, निष्ठुर होतसी प्रसंगी. त्यामुळे परत निघताना भेटवस्तू न मिळाली तिसला. परंतु श्यामवालेला राग नसे जराही. तिच्या विशाल अंतकरणाला नसेची उपमा द्यायला. खोली सागराची मोजायला जैसे न सापडे माप. परंतु सासरी जाताना परत श्यामवाल्याने एका पुडीत बांधून घेतली वस्तू काय ओळखा बिबूत हो. घरी येता श्यामवाला मालाधार पुसे तिजला. काय मिळाली माहेरून भेटवस्तू सांगे. मी आणली अमूल्य संपत्ती, माहेरून माझ्या ती. पाहू पाहू म्हणे पती, अधीर झाला पहावया. श्यामवाला म्हणे पतीसी, आधी उरका भोजनासी, मग दाखवते वस्तूसी. अधीर इथले होऊ नका. त्याचप्रमाणे तिचा पती भोजनासी बैसला पंक्ती. घास पहिला घालिता मुखी तोंड वाकडे करीतसे. पती म्हणे श्यामवालेला, स्वयंपाक आजचा अळणी झाला. विसरलीस घालायचा मीठ, कैसे सांग आज तू. तेव्हा श्यामवाला म्हणाली पतीला, आता पहा चमत्कार आला. माहेरहून ज्या संपत्तीला आणली त्या दाविते. इथले सांगून त्याला उघडी हातातील पुडीला. आतील काढून लवणाला, म्हणे मिसळा अन्नात. लवणाचा पहा चमत्कार, रुची येई त्याने फार. लवण हीच संपत्ती थोर, सागर संपत्ती म्हणती दया. हीच भेट माहेरून आले येताना घेऊनी. अमूल्य वस्तू याहुनी नसे दुसरी जगात. हे ऐकून मालाधार मनी झाला संतुष्ट फार. म्हणे प्रिय तू अति चतुर, उपवा नाही द्यावाला. ऐसी लक्ष्मीव्रताचा महिमा थोर.
सुखसंपत्तीचा वाहे ओघ. व्रत करिता वैभव अपार, लक्ष्मी कृपेने मिळत असे. संतती आणि संपत्ती प्राप्त होईल तुम्हा निश्चिती. संकटे आणि आपत्ती दूर होतील क्षणमात्रे. परंतु मुख्य म्हणजे भाव भक्ती, हीच अध्यात्माची खरी शक्ती. इतर कोणतीही युक्ती उपयोगी पडत नसेची. तरी हे लक्ष्मीचे व्रत तुम्ही करा अखंडित, श्रवण पठन करा नित्य, हे महात्मा आईचे. मात्र लक्ष्मीची कृपा होता विसरू नका ह्या व्रता. गर्व अभिमान संपत्तीचा धरू नका विभूत हो. सर्वांचे होऊ कल्याण, सुखी असो सारे जन. सुख संपत्ती आणि मान लाभो सदैव सर्वांना, हेच प्रार्थना लक्ष्मीसी करू आपण अहर्निशी. श्री महालक्ष्मीच्या चरणाशी लीन होऊन सर्वस्वी. हे 111 श्लोकाची माला अर्पिली काव्यपुष्पांची. खैरात झाली सुगंधाची, झाली महालक्ष्मी प्रसन्न. इथे श्री महालक्ष्मी व्रतकथा महात्मा संपूर्ण. श्री लक्ष्मी देवताये नमः.